अजित पवारांनी एक दोन वेळा नव्हे तर 6व्यांदा राज्याचं उपमुख्यमंत्री पद होण्याचा विक्रम केलेला आहे। पण असं असताना सुद्धा त्यांना वेध लागले ते बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाचे। अजित पवारांनी माळेगावची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे, तर अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवारांच्या नेतृत्वाची आता कसोटी लागणार आहे। बघूया। सगळ्यांनी पॅनल टू पॅनल तुम्ही या 20 लोकांकडे बघू नका, ह्याच्याकडे बघा, माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार। म्हणजे सगळे खासदार तुमच्या घरात, आमदार तुमच्या घरात, आता कारखान्याचा चेअरमन बी यांच्या घरात, खासगी कारखाना बी तुमच्याच घरात। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच चेअरमन पदावरती दावे प्रतिदावे सुरू झाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चेअरमन पदावर थेट दावा ठोकलाय। खरं तर अजितदादा 6व्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा गाडा हाकतायत, पण तरीही त्यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद खुणावलंय। पण सगळ्यांनी पॅनल टू पॅनल तुम्ही या 20 लोकांकडे बघू नका, ह्याच्याकडे बघा, माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार। एकीकडे अजित पवारांनी चेअरमन पदावरती दावा ठोकलाय, तर दुसरीकडे रंजन तावरे आणि चंदनराव तावरेंनी आपल्याच पॅनलचा चेअरमन होणार असा प्रतिदावा केलाय। तावरे हे अजितदादांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून परिचित आहेत। तावरेंनी सहकार शेतकरी बचाव पॅनलच्या माध्यमातून अजितदादांसमोर आव्हान उभं केलंय। तर मुंबईला गेले, मुख्यमंत्री होतील, व्हावं त्यांनी, आमच्या शुभेच्छा। परंतु तसं नाही, परत माळेगाव कारखान्यात यायची वेळ का आली? म्हणजे सगळे खासदार तुमच्या घरात, आमदार तुमच्या घरात, आता कारखान्याचा चेअरमन बी यांच्या घरात, खासगी कारखाना बी तुमच्याच घरात। या निवडणुकीत अजितदादांसमोर एकूण 2 आव्हानं आहेत। एकीकडे पारंपरिक विरोधक तावरे, तर दुसरीकडे कुटुंबातनंच आव्हान समोर आहे। पुतण्या योगेंद्र पवारही बळीराजा सहकारी बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात आहे। खरं तर 1984 साली अजित पवारांनी माळेगाव कारखान्याची निवडणूक लढवलेली होती। त्यानंतर 4 दशकांनी ते उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले, त्यामुळेच या निवडणुकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। पण उपमुख्यमंत्री असतानाही अजितदादांना कारखान्याचं चेअरमन पद अधिक प्रिय का आहे, यावरनं तर्कवितर्क लढवले जात आहेत। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।